छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाकडून पुण्यातील जमीन विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध भव्य मूक मोर्चा काढण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा धडकतो। तर या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूया। पुणे येथील बेकायदेशीर जमीन विक्रीच्या विरोधामध्ये जैन समाज देशभरामध्ये आक्रमक झालेला याच बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जैन समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात येतोय। आमची मागणी हीच आहे की आमचं मंदिर आमचं ट्रस्ट जे 1958 पासून आहे ते पूर्ववत करण्यात यावं आणि हा जो व्यवहार आहे तो व्यवहार रद्द करण्यात यावा। जैन समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि आता जर हा व्यवहार रद्द झाला नाही तर याचा फटका निश्चितच ह्या व्यवहारात जे जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत राजकीय पक्ष अराजकीय पक्ष बिल्डर या सगळ्यांना बसेल हे मी निक्षून सांगतो। जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत आमचा हा शांततापूर्ण हे जे लढा आहे हा चालू राहील आणि त्याला सर्वच जैन बांधवांनी सगळे एवढे पंथ सगळ्यांनी एकत्रितरित्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि जमीन समाजाची एकच मागणी राहील, शांतताप्रिय समाज आहे। जे मुलांचे शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातोय ते अन्याय हा सहन केला जाणार नाही। जैन समाज जोपर्यंत ही डीड कॅन्सल होऊन नवीन परत ट्रस्टच्या नावाने ही डीड होत नाही तोपर्यंत हा शांतता लढा चालू ठेवणार। मोहम्मद इरफानसह अक्षय शिंदे, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।